नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचा शेळकेटेक या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे आहे अर्ज केला असतील, म्हणजे तुम्ही पीक विमा फॉर्म भरला असेल, पीक विमा फॉर्म भरल्यानंतर जर तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर जर तुम्ही क्लेमला टाकला असेल पण अजून आपल्या खात्यामध्ये किती रक्कम, त्या पीक विम्याची किती रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही, तसेच आपला जे क्लेम आहे ते नेमकं मंजूर झाला आहे का नाही, तुमचं जे अर्ज केला तुम्ही पीक विमाचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे का रिजेक्ट झाला आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकं एकदम सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप तुम्हाला घर बसल्या आपल्या मोबाईलमधून देखील पीक विमा क्लेमचा या ठिकाणी स्टेटस कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। पीक विमा फॉर्म भरल्यानंतर आपल्या पिकाचे जे काही नुकसान भरपाई आहे नेमकं किती मिळालं आहे आणि ते फॉर्म आपला अप्रूव्ड झाला आहे का नाही याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे। जर तुम्ही या पोर्टलवरती नवीन आला असाल तर या ठिकाणी रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे। जर तुम्ही ऑलरेडी असतील तर या ठिकाणी साइन इन करा आणि या ठिकाणी आर यू अ फार्मर लॉग इन फ्रॉम हेअर, तर या ठिकाणी क्लिक हेअरच्या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती टिक करा आणि या ठिकाणी बघा डोंट हॅव अ रजिस्टर मोबाईल नंबर, जर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर नसेल किंवा तुमची नोंदणी झाली नसेल तर या ठिकाणी साइन अप वरती क्लिक करा आणि इथून शेतकरी म्हणून तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे। नोंदणी करून घेतल्यानंतर या ठिकाणी तुमचा जे कोणता नोंदणीचा जे मोबाईल नंबर आहे, तुमच्या पॉलिसीला किंवा तुमच्या पीक विमा फॉर्म भरताना तुम्ही जे कोणता मोबाईल नंबर दिलात ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे, त्यानंतर रिक्वेस्ट OTP करायचं आहे। जसं तुम्ही रिक्वेस्ट OTP करशाल या ठिकाणी आधार नंबर विचारला जाते, तर या ठिकाणी बघा जर एकाच नंबरवरती 2-3 शेतकरी जर अर्ज केले असतील तर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे, कॅप्चा टाकायचं आहे आणि या ठिकाणी रिक्वेस्ट OTP करायचं आहे। जसं तुम्ही या ठिकाणी रिक्वेस्ट OTP करशाल तुमच्या मोबाईलवरती एक OTP प्राप्त होईल, जे की OTP तुम्हाला टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे। हे एवढं करताच त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी दाखवेल, तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघा शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाते, जसे की त्यांचं नाव, आधार नंबर, फार्मर ID कोणता आहे, लोकेशन काय म्हणजे त्यांचा ॲड्रेस काय, हे सगळे डिटेल्स। परंतु आता या ठिकाणी बघा आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी अर्ज केलेलो आहोत, परंतु नेमकं कोणत्या वर्षी किती पीक विमा भरलोत हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इयर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सीझन सिलेक्ट करा। हे एवढं करताच आता या ठिकाणी तुम्हाला पॉलिसी नंबर आणि टोटल किती क्लेम आपल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेलं रक्कम आहे हे रक्कम या ठिकाणी तुम्हाला दाखवेल, जे की या ठिकाणी पूर्ण क्लेम बघण्यासाठी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला कोणत्या टाइमला किती रक्कम तुम्हाला मिळालेला आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। जे की याला डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आणि कोणत्या वर्षी नेमकं किती रक्कम मिळाला आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। जसे की 2024 मध्ये 1000 रुपये, 2025 मध्ये 4717 हे आहे खरीफचा। जर तुम्हाला इतर सीझनचे देखील चेक करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही इयर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी
सीझन जे असेल ते, म्हणजे ज्या सीझनचं तुम्हाला तपासायचं असेल त्या सीझनचं या ठिकाणी तुम्हाला चेक करावे लागेल. अशा पद्धतीने प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जे काही रक्कम आहे ते तुम्ही सहजरित्या या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. आता तुमचं पीक विमा फॉर्म भरला आहे का नाही हे कसं तपासायचं आहे, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी होमपेजवरती यायचं आहे, पुन्हा एकदा ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच आता या ठिकाणी तुम्हाला 2026 आणि या ठिकाणी खरीप सिलेक्ट करा. आता या ठिकाणी तुमचं जे काही पॉलिसी आहे नेमकं ॲप्रूव्ड आहे का नाही हे तुम्ही या ठिकाणी सहजरित्या चेक करू शकता. आता या ठिकाणी आपली 2026 मध्ये या शेतकऱ्यांची कोणतीही पॉलिसी म्हणजे पीक विमा फॉर्म भरला नाही, त्यामुळे या ठिकाणी नो पॉलिसी फाउंड या ठिकाणी मेसेज शो करत आहे. कारण शेतकऱ्यांनी जे आहे पीक विमाचा फॉर्म म्हणजे 2026 मध्ये भरलेला नाही आहे आणखीन खरीप सीझनमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे पोर्टल आहे या पोर्टलवरती येऊन सहज तुम्ही प्रिव्हियस पॉलिसी डिटेल्समध्ये तुम्हाला नेमकं किती रक्कम तुम्हाला मिळालेली आहेत आणि नेमकं कोणत्या वर्षीचे आहेत हे सगळे डिटेल्स तुम्ही सहज या ठिकाणी चेक करू शकता. तर या ठिकाणी आता जर तुम्हाला पीक विमा फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन तरी देखील या ठिकाणी अप्लाय इन्शुरन्स यावरती क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे फॉर्म आहे, जे अर्ज आहे, तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमधून देखील करू शकता. जसे की या ठिकाणी सर्वप्रथम अप्लाय फॉर इन्शुरन्सवरती क्लिक केल्यानंतर पर्सनल ॲड्रेस आणि पर्सनल डिटेल्स या ठिकाणी टाकायचे जे की शेतकऱ्यांचे, त्यानंतर बँक डिटेल्स, त्यानंतर या ठिकाणी शेतातील पिकाविषयी या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यायची आहे, म्हणजे नेमकं शेतात कोणतं पीक आहे. मग त्यानंतर तुम्हाला किती रक्कम तुम्हाला मोजावी लागणार आहे त्याची देखील या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला नेमकं किती प्रीमियम द्यावं लागणार आहे ते देखील या ठिकाणी कॅल्सी करून ऑनलाईन UPIच्या माध्यमाने देखील तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जे काही रक्कम आहे ते नेमकं किती मिळालं आहे आणि आणखीन किती भेटणार आहेत आणि हे कोणत्या वर्षीचे आपल्याला पीक विमा मिळालेला आहे आणि कोणत्या वर्षीचे नाही, आणि आपले प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जे पीक विमाचा अर्ज आहे ते नेमकं केलेलं आहे का नाही, केलेलं असेल तर ॲप्रूव्ड आहे का नाही, हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही एकाच पोर्टलवरती येऊन सहज चेक करू शकता, जे की स्वतः शेतकरी देखील या ठिकाणी चेक करू शकतात. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.